श्री अर्जुन ज्ञानोबा चव्हाण, अध्यक्ष श्री मसोबा महाराज व विठ्ठल रुक्माई सेवाभावी ट्रस्ट, पायी महावारी पालखी सोहळा निमगाव म्हाळुंगी। आम्ही आमच्या गावामधून निमगाव श्री क्षेत्र निमगाव म्हाळुंगी व पंचक्रोशी ते तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पायी महावारी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्याचं आमचं नियोजन ठरलं आणि आमच्या या सोहळ्यामध्ये जवळजवळ 400 ते 500 लोक सहभागी झालेले आहेत आणि हे सर्व सहभागी होत असताना या वर्षापासून आमचं हे पहिलंच वर्ष आहे आणि त्यासाठी आम्ही निर्मल वारी हा कन्सेप्ट वापरूनच आपण पायी महावारी पालखी सोहळा सुरू करायचा अशा पद्धतीचं नियोजन ठेवलं आणि त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये स्वच्छता आणि टॉयलेट ब्लॉक बरोबर घेऊन आपण ज्या ठिकाणी मुक्काम करणार आहोत त्या ठिकाणी कोणालाही आपला त्रास होणार नाही अशा पद्धतीचा संदेश समाजामध्ये जावा आणि पालखी सोहळ्यामधून जे अलीकडेचं वातावरण दिसतं की बऱ्याच ठिकाणी स्वच्छतेचे प्रॉब्लेम असतात, हे प्रॉब्लेम हळूहळू का होईनात पण ते दूर व्हावेत यासाठी आपण या निर्मल वारीचा कन्सेप्ट समोर आणलेला आहे आणि मग हा निर्मल वारीचा कन्सेप्ट वापरत असताना आमच्या लक्षात आलं की हा जर आपल्याला निर्मल वारी वापरायची असेल तर आपण स्वतः हे नियोजन करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात आणि मग आम्ही यूट्यूबवरती सर्च करायला सुरुवात केली। बऱ्याच ठिकाणी आम्ही निर्मल वारीसाठी टॉयलेट ब्लॉक आपल्याला कसे उपलब्ध होतील याचं नियोजन करण्यासाठी अनेक ठिकाणी आम्ही तशा पद्धतीचा प्रयत्न केला आणि तो करत असताना आम्हाला V2 एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस पुणे या ठिकाणाहून विजय ठोंबरे यांचा संपर्क झाला आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या कंपनीमध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सर्व त्यांच्याकडे असणाऱ्या सुविधांबद्दल बरीचशी माहिती दिली आणि संपूर्ण टीम म्हणजे त्यामध्ये टॉयलेट ब्लॉक असतील, त्याच्याबरोबर त्याच्यासाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी गाड्या असतील, सक्शनसाठी मशीन असेल आणि त्याचबरोबर त्याच्या स्वच्छतेसाठी जे लेबर असतील, तर ही सर्व सुविधा पुरवण्याचं त्यांनी आम्हाला त्याची सर्व सविस्तर माहिती दिली। आम्ही इतर ठिकाणी जी चौकशी केली होती त्यामध्ये आम्हाला यांच्याकडचा जो युनिट आहे ते अगदी किफायतशीर पद्धतीने ते देत आहेत अशा पद्धतीचं आमचं मत त्या ठिकाणी झालं आणि मग त्यामधून आम्ही त्यांच्या टॉयलेट ब्लॉक युनिटचा आपल्या वारीमध्ये समावेश करण्याचा विचार केला। आता गेले 15 दिवस झालेत, 15-16 दिवस झालेत आम्ही पायी वारी 11 जुलैपासून ते 26 जुलैपर्यंत ही पायी महावारी पालखी सोहळा आयोजित केलेला आहे। आज आमचा आज 25 तारीख आहे, म्हणजे गेले 15 दिवस झालेत आम्ही या पायी महावारी पालखी सोहळ्यामध्ये चालत आहोत आणि चालत असताना हे जे आमच्याबरोबर असणारं टॉयलेट युनिट आणि ते जे सर्व कर्मचारी आहेत, तर आमच्या सोहळ्यातील सर्व व्यक्तींना मी वेळोवेळी भेटून त्यांचं मत विचारलं तर त्यावेळेस असं लक्षात आलं की एकंदरीत त्यांनी मेंटेन केलेली स्वच्छता आणि दिलेली सर्व्हिस, तर आमच्या एवढ्या लोकांसाठी आम्ही 16 ब्लॉक घेतलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारची अडचण तर झाली नाही, परंतु मला तरी माझं मत व्यक्त करताना असं सांगावंसं वाटतं की या वारीमध्ये एकही माणूस आजारी पडलेला नाही। स्वच्छतेच्या बाबतीत अस्वच्छतेला कुठेही आम्हाला सामोरं जावं लागलं नाही। अतिशय सुंदर अशा पद्धतीची सेवा V2 एन्व्हायरमेंट सर्व्हिसेसकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि मी या माध्यमातून असा एक संदेश देऊ इच्छितो की वेगवेगळ्या पालखी सोहळ्यामधून या निर्मल वारी कन्सेप्ट वापरली जावी, जेणेकरून समाजामध्ये ज्या गावातून आपण जातो तिथल्या व्यक्तींना आम्ही ज्या वेळेस या गावातून आलो
त्यावेळेस त्या लोकांनी असं मत व्यक्त केलं की अरे वा, ही अशा पद्धतीची जर वारी असेल तर आम्हाला काहीच त्रास होणार नाही, आम्ही तुमचं निश्चितपणे पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात स्वागत करू आणि तुमचा आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वाऱ्या म्हणजे पालखी सोहळा काढणाऱ्या व्यक्तींना मी असं याच्यामधून सूचित करू इच्छितो की आपण सुद्धा या सुविधेचा वापर करावा आणि त्यासाठी V2 एन्व्हायरमेंटने आम्हाला फार चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे. त्यांचं मी या आमच्या सोहळ्याच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अतिशय चांगली सुविधा आहे. तर आणि समाजामध्ये या गोष्टीची भविष्यात फार गरज आहे, त्यामुळं सर्वांनी याचा वापर करावा आणि तो करत असताना मी V2 एन्व्हायरमेंट सर्व्हिसेसच्या माध्यमातून जी सुविधा आमच्या सोहळ्यासाठी घेतली तर ती सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीची होती, स्वच्छता अतिशय चांगली होती आणि त्यांची टीम आम्हाला कधीही त्यांना कुठल्याही प्रकारची सूचना करावी लागली नाही. तर अशा पद्धतीने त्यांनी अतिशय चांगली सर्व्हिस आम्हाला दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा या पद्धतीचा निर्मल वारीचा संकल्प सर्वांनी यापुढे अंमलात आणावा आणि समाजामध्ये या स्वच्छतेच्या मोहिमेचा वापर करून आपण ज्या मार्गाने जातो त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा पद्धतीची या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. सगळे ओके ना. ओके.